या शाबास आजी झाली. कॉंग्रॅच्युलेशन. जाम खुश आहे. काका झालो. धन्यवाद. तू कोण झाली? आजी झाली. नक्की जामा बघून या. थांबा ए बाय दरवाजा आता. दीदी झाली तू. लिपस्टिक पण लावून आली दीदी व्हायला. तो हे गाईज गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत असणार. जस्ट मॉर्निंग झाली आहे आणि सकाळी निघालो दुकानावरती जायला. आई वगैरे सगळे आज आगरी महोत्सवला जाणार आहेत, पण मी त्यांच्यासोबत नाही जाणार. मला आज जाम कामं आहेत म्हणून. कारण की मी 3-4 दिवसानंतर फिरायला चाललो. 20 दिवसासाठी माझी ट्रिप आहे. सो ते पण तुम्हाला सांगेल पुढच्या ब्लॉगमध्ये. सो सध्या तर मी गाडीमध्ये हे टाकून घेतोय कारण की यांची ऑर्डर आहे आज. सो पटापट द्यायचे आहेत. जर तुम्हाला पण हवे असतील 16 Pro Max बट हे फर्स्ट कॉपी आहेत जे शायनिंग मारायला पोरांसाठी बेस्ट असतात. अँड्रॉइड वगैरे घ्यायचे तर ते हे घेतात. कॉलिंग वगैरे सगळ्या याच्यामध्ये प्रॉपर चालतं आणि पूर्ण पेटी पॅक असणार. बघू फक्त स्टील पॅक असणार पूर्ण. पहिले तर याला गाडीमध्ये ठेवून घेऊ आपण. एक माझ्या सबस्क्रायबरने मला सांगितलेलं की गाडीला तू कवर टाकून घे, कारण की बघ काल ना 200 रुपये दिल्याने मी गाडी धुतले. वापस याच्यावर एवढी धूल बसली नाही बघा. समजायला लगेच बघा केवढी धूल बसली बघा. ऐका आणला आई डब्बा घेऊन आली मला. भाजी का दिली आई आज मला? दुसरा काय तर मग झाला. ठीक आहे आईने डब्बा दिलाय कारण की मी पनवेलला चाललो त्याच्यामुळे डब्बा पण ठेवतोय मी आतमध्ये. आता सकाळी मी नाही जेवत आत्ताच उठलोय तर डब्बा घेऊन जाऊ. जुलीच्या आतमध्ये टाकू का तुला? चल तिकडे आतमध्ये चल ना का ना. चला तर काहीच निघूयात आता आपण घराच्या इथून. रस्ता नाही सगळे रिक्षा लावून ठेवले बाई. मला घ्यायचा माल थोडासा दुकानातून, मग त्या दुकानात माल संपलाय. पण स्टॉक वगैरे घेतलाय कारण की तिकडचा स्टॉक लगेच 2 दिवसात 1 दिवसात डायरेक्ट आउट ऑफ होतो. कारण की पनवेलकरांचं भरपूर प्रेम आहे. लवकरच भिवंडीकरांच्या सेवेत येतोय. बघूया मी गाला शोधतो भिवंडीला. जर तुमच्या म्हणजे आजूबाजूला असेल कुठे काय ओळखीचं वगैरे तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर इकडे देतोय मी. तर भिवंडीमध्ये कुठे गाळा असेल मला तर मानकोली वगैरे साईडला बोला. वापस तिकडे कोणत्या तरी 2-3 सिटी आहेत तिकडे पण चालेल. आउट ऑफ साईडला आपल्याला चालेल. फक्त रेंट थोडाफार कमी पाहिजे कारण की पब्लिक सगळे आपल्या ओळखीचीच येते. आपले जनवन सगळे कस्टमर असतात त्याच्यामुळे मला आउट ऑफ साईडला पण चालेल. जर भिवंडीकरांचा कुठे असेल शॉप वगैरे तर नक्की कळवा कारण की मी पण शोधते. 1-2 मला आलो तिकडे शोधासाठी पण कुठे गाळा भेटला नाही मला. आता पनवेलकरांची भरपूर रिक्वायरमेंट होती ती तर पूर्ण केली मी. आता मी भिवंडीकरांच्या सेवेत यायचा प्रयत्न आहे माझा. लवकरच येऊयात आणि किड्स वेअर पण तुमच्यासाठी लवकरात लवकर इथे प्रयत्न आहे माझा ओपन करायचा. सध्या तर मी घेतला एवढा स्टॉक पूर्ण या साईडला बघा. आणि आता निघालो पनवेलला आणि उद्या वापस मला जायचं आहे स्टॉक आणण्यासाठी मार्केटला वगैरे. कारण की भरपूर अशी धावपळ माझी होत असते त्याच्यामुळे मला रेग्युलर ब्लॉग बनवता येत नाही. म्हणून आज थोडाफार तुमच्यासोबत बोललो संवाद करूयाच आणि ब्लॉगिंग पण स्टार्ट केली आहे. आता डायरेक्ट आपल्याला जायचं पनवेलला. काल भैरव मंदिर आहे चिंचपाड्याचं. सो जाऊयात पहिला तर दर्शन घेऊयात जाऊन. तर गाईज आज मस्त मंडे सुद्धा आहे आणि सोमवारचा दिवस बोलतात दर्शन घेतला पाहिजे. सो मंदिर तर जाताच लागतो माझ्या दुकानाच्या इथे. बोल दर्शन पण घेऊ. 2 मिनिटं दर्शन घेतलं का भारी वाटतंय. पूर्ण दिवसच भारी जातो माझा. चला तर आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ. वगैरे घेतलंय आणि आज लाईट गेली आहे आणि पोरं पण आहे सगळे चिंचपाड्याचे बघा. बाई ब्लॉग बघता का नाही माझं? नक्की का? बरं आहे. तर बघूयात इथं ऑप्शन आहे वाटतं संध्याकाळी. ऑप्शनला येऊयात थोडाफार टाइम भेटला तर. टाइम भेटला तर येता. कुठचे टीमिंग घेतं? चिंचपाडा का? कुठे इथंच राहता का? चिंचपाडा गाव कुठे रे? मलाच नाही माहिती अजून. हा ते साईडला गाव आहे का?
तर काहीच दर्शन वगैरे घेतलं लगेच आणि लगेच निघालो. पोरं पण होते सगळे चिंचपाड्याचे वगैरे, भारी आहे, सगळे सपोर्टिव्ह निघा. कधीच असं वाटलं नाही मला की दुसऱ्या गावातून आलोय तिकडून आणि इकडे बिझनेस वगैरे करतोय. आपलाच वाटतं, सगळेजण आपल्यासारखेच वागतात इथले लोक माझ्याशी. सगळे भारी आहेत, एक नंबर सगळे लोक आहेत. चला आता निघूयात. तर गाईस दुकानाच्या इथं आलोय, इथंच लावतो. हा शॉप आहे आपला, गाडी पार्क करतो इथं. तर गाईस आता माल वगैरे तर काढून घेतोय. हे बघा या साईडला काढून घेतला सगळा चेतनने. आणि चेतन इथला थोडा रिव्ह्यू सांग, कसं कस्टमर वगैरे कसे हँडल करतात की नाही, म्हणजे सगळे सपोर्टेबल आहेत का? हा चांगले आहेत कस्टमर एकदम. हा कस्टमर चांगले आहेत एकदम, एकदम एक नंबर आहेत. सगळे हँडल करतो ना तू. आज लाईट गेले दुकानाने यार, आणि आमचा इन्व्हर्टर बंद पडलाय. बघू बॅटरीवाल्याला बोलवलं मी. व्हाईट कलर पण आहे, बिंदास आहे. आता BMW जॅकेट BMW जॅकेट पाहिजे का? आणले ना आता. तर काही सकाळपासून तर लाईटच नाही आहे शॉपमध्ये, आणि मी तर शॉपमध्ये आलेलो, आणि ताई वगैरे पण आलेत आणि दादा पण आले. दादा कुठून आले तुम्ही? अच्छा, कपड्यांचं कलेक्शन कसं वाटलं तुम्हाला? क्वालिटी वगैरे कशी वाटली? छान आहे, एकदम फर्स्ट क्लास कपडे. थँक्यू सो मच. असंच प्रेम दाखवा. आणि 5200 शॉपिंग केली आहे, खूप जास्त शॉपिंग झाली. दादांनी कमी करून पण दिलेलं आहे, प्राइस पण चांगली कमी केली. थँक्यू. कसे वाटले कपडे वगैरे? क्वालिटी चांगली आहे ना? आणि माझे ब्लॉग सुद्धा बघतात ते. थँक्यू. चला थँक्यू. चला येतो. हिला घेऊन द्या, फोटो काढायचा का? हा. तर गाईज आता निघतो मी पनवेलच्या शॉपवरनं. आता वाजलेत बघू शकता 6:30 वाजले. भाई यार लाईट येणार नाही आज इथे, 12 वाजेपर्यंत लाईट येणार नाही. बाई काय बोलतो, काय पहिल्यांदा झालंय का असं? पहिल्यांदा झालं बघा. दुकानाच्या बाहेर बसलोय मी, त्याला दुकान बंद केले, कस्टमर आले का बाहेर हातपाय जायला पूर्ण लाईटच नाहीये. आणि इन्व्हर्टर पण संपलाय यार माझा, पूर्ण कालोख झाला दुकानामध्ये. बघू एक बल्ब आणलाय चार्जिंग वाला मी, तो चार्जिंग वाला बल्ब वगैरे लावू. तेव्हा पूर्ण लाईट या दुकानामध्ये पण नाही पाठचा. पूर्ण पनवेलमध्ये आज लाईट नाही, आणि ते पण 11:30-12 वाजेपर्यंत येणार नाही. कारण की फोन केलेला, फोनवरती त्यांनी कळवलं की लाईट आज येणार नाही, 11-11:30 येईल. आता मी पनवेलच्या शॉपवरनं घरी. पूर्ण लाईट, पूर्ण अंधार झाला बघा या साईडला, पूर्ण लाईट गेली आपल्या दुकानाची इथली. तर गाई जस्ट आलं घराच्या इथे, गाडी तर इथेच लावू आता. जस्ट घरात आलोय. कोण येणार आहे? कोण येणार सांग पहिला आपल्या घरात. कोण येणार आहे? मामी आणि पोरगा. कोणी येणार ग. अरे बाई कोणी येणार. ये पटकन. जली चावत नको, चावू नाही चावत बघ, तुला प्यार करतो ना जली. कोणला का तू मारून देतो मग? गाईज आम्ही आज चाललेलो आगरी महोत्सवला. मी पण लवकर आलेलो मस्त 8:30ला. आणि तू पण चाललेला? आता आमच्या घरात डोन येणार, डोन. तू येऊ नको आमच्या घरात, आता आमच्याकडे बाबू येणार मस्त. अरे लय मजा असणार आता घरामध्ये. तू फक्त बघ चेरी, फक्त तू बघ आमच्या घरात किती मजा असणार आहे. हे दाबू नको मेल्या, दाबू नको, मला चावा घेन नुनीला तुझे. चावतो तुला आई वहिनीला नेले दवाखान्यात गेले. आम्ही आता निघून गेले ना आपली दादा पुल्या सगळे गेल्या. मग आज मी होन काका. तुझ्या मगाला नको ना. आई पिसालते नुसती. हा तुझ्याशी डेंजर आहे. कोण? आई. मी जस्ट फ्रेश झाले मस्त टकाटक. आज कुठे जायची इच्छा नव्हती, पण अचानक इच्छा झाली, कारण मामीला पोरगा. अरे कुणीतरी यार येडा आहे यार. गोड करण्यासाठी मस्त पैकी आम्ही या साईडला केक आणून ठेवले अगोदरच. मस्त मस्त केक. बार दिन ये आये, गोड कर तेरा तोंड ये आये. कसं आहे? आता आम्ही निघतोय.
हॉस्पिटलला. तर गाईस 4 व्हीलर घेऊन जायला मला कंटाळा आलाय. आज तर बोललो गुलाबी थंडीची हवा खाऊ आणि जाऊया स्कूटीवरती हॉस्पिटलला. जायचं? थंडी लागते का? नाही लागत ना. चला तर निघूयात. तिची स्कूटी घेऊन चालले वहिनीलाच भेटायला. तर काही जस्ट आलो हॉस्पिटलच्या इथे. आप स्कूटी तर इथंच लावली आहे. चेरी आणि मी आहे. आपली 4 व्हीलर त्या साईडला लावली आहे. हॉस्पिटल समोर आहे. चला जाऊयात. मंथन पण इथं बसलाय. काय मंथन कसं आहे? बरं आहे. झालंय का काय? मी काका बिका झालो की ना अजून? टाइम आहे यार. आई कुठे आहे? आतमध्ये. चल जायचं. आपले आधीच येऊन थांबले. मी नाही बोलता लवकर यायला पाहिजे होता. डॉक्टर बोलता मी हॅपी आहे. तो वाट बघतोय. कोण? गाई आहे मामा. बाबू बाबूला काय करशील? पप्पा म्हणतो पप्पा. पप्पा बोलणार ना तिला. मला बोलणार काय पप्पा. डॉक्टर किती टाइम लागेल आम्हाला काका व्हायला? हा अजून 2 तास आजच होणार. हा बापरे. म्हणून आधी अगोदर चालेल सगळेजण. अगोदर येऊन बसलो होता आई. अगोदर यायला पाहिजे ना. ते काल पण तुला सांगितलं ऍडमिटचं नको माईला काल सांगितलेलं का तुम्ही? काल पण सांगितलेलं. जावा सिक्रेट आहे लवकर. सिगरेट सिक्रेट. कसं दोघी पलतात नसते. डॉक्टर का बोलत होतं का माहिती? एकटं आतमध्ये नुसतं हसत पलतात. काय झाला? बोललो ना. नको मी ना आतमध्ये जात. कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद. पोरं झाला. आई बोलतो पोरवर सारखी. बाबा तुम्ही तर डेंजर होते. बापरे. बोललो का ना मी अगोदर पोऱ्यावर. गाईज मी आधीच बोललेलो आईला पोऱ्यावर. 100% पोऱ्यावर. पोऱ्याच भाई. बोललो ना पोऱ्यावर. मी का बोललो? अरे बस ना बाबा. गाईज फायनली काका झालो. भाई साहब एकदम मस्त आलाय बाबू. ले लेट आलेत. पप्पा झाला. या शाबास. आजी झाली. कॉंग्रॅच्युलेशन. खुश आहे. जाम खुश आहे. काका झालो. धन्यवाद. तू कोण झाली? आजी झाली. नक्की जामा बघून या. कॉंग्रॅच्युलेशन. धन्यवाद मंडळी. आभार आहे. तू पप्पा झालेला आहे. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. कॉंग्रॅच्युलेशन. बाय. तू काही पैस लावले का? ए बाय तुम्ही काही पैस लावलेली का? पोऱ्या बिऱ्या म्हणताय. मी 5,000 जिंकले अगोदरच. इचर अगोदरच बसल्या इथं शरत लागलेली आमची. 5,000 पार्टी आपल्याला याच्या दिवशी. सगळी जण आली आमच्या घरांची. आता
काही राडा वाटतं आलो ते. थँक्यू. तुम्हाला काय पाहिजे आमच्याकडनं सांगा फक्त, तुम्ही फक्त बोला. मग जाऊ द्या, तुम्हाला इमेल देतो. दाणे दाणे में केसर. थांबा थांबा. नाही तोंड चाललोय घरी. सगळेजण खुश आहेत. आत्या झाले, मी काका झालो. प्रिया कोण झाली? दीदी. दीदी दीदी झाली तू? लिपस्टिक पण लावून आली दीदी व्हायला. अरे दीदी नाही, मी आगरी मसाला दिला, मी तिकडून आलो. म्हणून का? भाऊजी तुम्ही कोण होणार? मामा. येताना आलेलो स्कूटी घेऊन आणि आता जाताना चाललोय दादाची कार घेऊन. सो वाजलेत किती? 12:30 वाजले. आता निघालोय. आईला थंडी लागतं वाटतं पक्की. जस्ट आलोय घराच्या इथे. चला जुली कुठे आमची? जुलीला बंद केले वाटते. अरे जुली आली बघ, धावत आली. हा तिला पण समजले सगळे काय होणार आत्या होणार. आई बघ, आई बघ, आई काय होणार आहे बाबा. जुली बघ कसली कम. हो हो काका होणार बाबा. आईने घातली तिला आतमध्ये. रस्सी बांधायला लागेल तिला. मग खोलतो ती, रोज खोलते. आता निघली नाही का खोलून? सॉरी काका होणार. उद्या उद्या सकाळी सकाळी पेढे, सकाळी पेढे. आता दुकानं बंद झाले सगळे. आजी झाली. आजीस आजीस आईला माहिती. सो गाईज जस्ट आले बेडरूम मध्ये. झोप तर बिलकुल पण लागत नाही आणि घरातले सगळे हॅपी आहेत माहिती आहे. कारण की सगळ्यांना पहिल्यापासून तुम्हाला तर माहिती आहे, म्हणजे फुल एक्सायटेड होते कधी होणार कधी होणार. आणि मी सुद्धा. आणि माझ्या पूर्ण मनासारखं झालंय सगळ्या काही गोष्टी. आणि आपण आता पार्टी तुम्हाला सगळ्यांना ज्यांना ज्यांना खरोखर खरोखर माझ्यापासून म्हणजे पार्टी हवी आहे ना, त्यांनी फ्रायडेला 5वी असणार आहे. सो सगळ्यांनी या. जोरदार पार्टी असणार आहे भाई. आमच्या घरी नसणार, आय थिंक तिकडे असणार. अजून काही प्लॅन नाही. त्या पुढच्या ब्लॉगमध्ये मी सगळं सांगेल तुम्हाला डिटेल्समध्ये. आणि जे पण झालं एकदम सुखाने झालं. आई एकविरा चरणी प्रार्थना केलेली सगळ्यांनी की सगळे जे पण व्हावं एकदम सुखाचं व्हावं. आणि वहिनी पण एकदम ठीक आहे, हेल्दी आहे सगळं. बाबू बिबू तर भाई एवढा हँडसम झालाय, तो तर माझ्यावरती गेला पूर्ण. काका दिसतोय भाई एकदम, एवढा सुंदर दिसतोय. गोरा गोरा पान झाला बाबू. ते लवकरच दाखवेल तुम्हाला. त्याचा फेस सुद्धा रिव्हील करेल लवकरच लवकर. बघूयात, तो दिवस पण लवकरच येणार आहे. सो आजचा ब्लॉग कसा वाटला, काय वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, कारण की असेच इंटरेस्टिंग तुम्हाला ब्लॉग आता बघायला भेटणार आहेत लवकरच. भेटूयात अशाच नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय गाईज.